विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। दारवा शेलू बुद्रुक येथे साहित्य वाटप बंद, बांधकाम कामगारांची गैरसोय, गर्दी, सुविधांचा अभाव आणि 500 कामगारांपुरते वाटप मर्यादित। लवकरच तालुकानिहाय केंद्र सुरू होणार। दारवा व शेलू बुद्रुक येथे बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेले साहित्य वाटप अचानक बंद झाल्याने कामगारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। संबंधित विभागाच्या या निर्णयामुळे अनेक कामगारांना दिवसभर रांगेत उभे राहूनही साहित्य न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे। मूलभूत सुविधांचा अभाव, अपुरी जागा आणि क्षमतेपेक्षा जास्त वाढलेली गर्दी यामुळे प्रशासनासमोर नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे। साहित्य वाटप केंद्रावर पिण्याच्या पाण्याची, सावलीची, बसण्याची तसेच शौचालयांची योग्य व्यवस्था नसल्याने कामगारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। विशेषतः महिला कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास होत असल्याचे चित्र आहे। दरम्यान वाढती गर्दी लक्षात घेता लवकरच तालुक्याच्या ठिकाणी एका दिवशी जास्तीत जास्त 500 बांधकाम कामगारांनाच साहित्य वाटप करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे काही प्रमाणात गर्दीवर नियंत्रण येण्याची शक्यता असली तरी उर्वरित कामगारांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याने त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे। कामगारांनी प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने वेळापत्रक जाहीर करावे, ऑनलाईन नोंदणी किंवा टोकन प्रणाली सुरू करावी, तसेच केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे बांधकाम कामगारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची गरज व्यक्त होत आहे। असं वाटतं पळत गेले की पळत हातात गेले की आता हे पाहिलं कल्ला केला पाहिजे गाडी खाली आज इथं आलो, नाही तर आम्ही आलो नसतो ना। आम्ही खर्च करून आलो आज इथं काहीच लक्ष देऊन नाही राहिले। कोणत्या गावाला आले आपण? आम्ही वणीवरून, नायगाववरून आलो आम्ही, वणी तहसीलचा। आजची तारीख होती तुम्हाला? आजची तारीख होती आम्हाला। तारखेमध्ये आता तुम्हाला काही सांगितलं का? काहीच नाही बोलत आहे। त्या जीआर वर काय लिहिलेलं आहे? जीआर वर लिहिलेलं आहे साहेब। आज आजच्या तारीख मध्ये उपस्थित नाही झाले तर पुढील तारीख भेटण्याची। आणि आम्हाला मेसेज पण आला नाही यांचा का हे आज बंद आहे बा म्हणून। मेसेज आला असता आम्ही आलो नसतो। खर्च लावा आम्हाला पहिले आला असता 11च्या नंतर आम्ही आलो नसतो। खर्च लावा एवढे लांब लोकांना पाणी नाही, जेवण नाही, जर 6 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजतापासून बसून आले म्हणजे नायगावची बाया पुढच्या बाया संध्याकाळी आतापर्यंत पाणी, चहा, नाश्ता वगैरे काही नाही साहेब, काहीच नाही। पण या लोकांना बाहेर निघून सांगून द्यायला पाहिजे ना आता हे बंद आहे म्हणून। बाहेर गेली पण त्यांनी सांगितलं माझा विषय ते नाही, माझा विषय ठीक आहे, ते अपडेट आहे, कोणी काही ऐकत नाही। तर एखादी कोणातरी येऊन कोणत्या तरी अधिकाऱ्याला येऊन सांगायला पाहिजे ना, एवढे लेडीज बसलेले, हजारो लेडीज बसलेले आहेत, एवढी परेशान होत आहे, कोणाकडे बाळ आहे, कोणाकडे काय आहे, सगळ्याला येऊन सांगायला पाहिजे ना की आजची तारीख तुमची डेट झालेली आहे तर आम्ही तुम्हाला तारीख वाढून देऊ, तुम्ही लेडीज लोकांना इथं परेशान करू नका, कोणीतरी तुम्ही वापर करा। घेऊन आले साहेब, रात्री 1 वाजेपासून आम्ही इथं परेशान रोडावर, ते पूर्ण इथं परेशान लेकरं घेऊन सगळे परेशान झाले, रोड पॅक केलेले आहे, कोणी पोलीस अधिकारी कोणी सांगायला तयार नाही, कोणी काही येऊन त्याला ते मग विचार करायला पाहिजे ना, हा सरकारला द्यायलाच नाही पाहिजे मग हे।
न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार.